आमदाराला शिवीगाळ, पोलीस निरीक्षक कंट्रोल रूमला अटॅच. आमदार हरीश पिंपळे यांचा गंभीर आरोप. तुनकुलवार सध्या वैद्यकीय रजेवर. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठाणेदाराला भोयले वैद्यकीय रजेचे नाटक. जनावरांची तस्करी करणारे वाहन जप्त न करता परस्पर सोडून दिल्याच्या मुद्द्यावरून बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी केला आहे. आमदार पिंपळे यांच्या कार्यकर्त्यालाही शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या प्रकरणी आमदार पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी ठाणेदार तुनकलवार यांना कंट्रोल रूम अटॅच करण्याची कारवाई केली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते हरीश वाघ यांनी कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या ट्रकबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. सदर ट्रक बार्शी टाकळी टी पॉइंटवर अडवण्यात आला. मात्र त्यानंतर पोलिसांनी पैसे घेऊन वाहन सोडल्याची बात हरीश वाघ यांनी आमदार हरीश पिंपळे यांना कळवली. या मुद्द्यावरून आमदार पिंपळे यांनी ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार पिंपळे यांनी केला आहे. तसेच कार्यकर्ता हरीश वाघ यांनाही ठाणेदाराने भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य शिवीगाळ केली. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या प्रकरणाची गृह खात्याने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.